जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर्उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा।
सगळ्या भक्तांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. तर कुणाला लक्षात आहे, मागच्या मंगळवारी आपण भेटू शकलो नाही, पण त्याच्या अगोदर ज्या वेळेस रविवारी आपण भेटलेलो ऑनलाईन, त्यावेळेस कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली आपण? हरे कृष्णा. गणेश कुलकर्णी प्रभूजी, कादंबरी माताजी, कविता यादव माताजी, क्षितिजा माताजी आणि रेश्मा माताजी. रतिरूपा माताजी सोडून बाकीचे कोणी अजून? हरे कृष्णा. संजय पाटील बा घुमे प्रभूजी, शिरीष तारे प्रभूजी, हरे कृष्णा. कोणत्या मुद्द्यावर आपण चर्चा केलेली मागच्या वेळेला? मागच्या सेशनला मी नव्हतो. अच्छा अच्छा, ठीक आहे. बाकीचे भक्त? संजय प्रभूजी तुम्ही होता? संजय प्रभू, विजय, हरे कृष्ण. हरे कृष्णा. यस प्रभूजी, धन्यवाद. आपण चर्चा केलेली की आपण नारद मुनींचा श्रील व्यासदेवांना जो उपदेश दिला, त्यांनी त्यांच्या हृदयामधली असंतुष्टता ही दूर करण्यासाठी, आणि त्याचा कन्क्लुजन, निष्कर्ष, शेवट हा होता की आपण पाहिलं की कृष्ण कथा ही कशा प्रकारे एकच अशी गोष्ट आहे या भौतिक जगामध्ये, जर आपल्याला आपल्या हृदयामध्ये कोणतंही असमाधान, असंतुष्टी नसेल पाहिजे आणि हृदय पूर्णपणे जर समाधानी पाहिजे, तर आपल्याला कृष्ण कथेचा आश्रय घ्यावा लागेल. आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं की कशा प्रकारे नारद मुनी त्या ठिकाणाहून व्यासदेव मुनी ऋषींच्या आश्रमामधून गेल्यानंतर व्यासदेवांनी पुढे काय केलं, कशा प्रकारे ते स्वतःचं शरीर मन शुद्ध करून त्या ठिकाणी ध्यानास बसले आणि त्यांना भगवंतांचं दर्शन झालं. केवळ भगवंतांचंच नाही, तर भगवंतांसोबत त्यांच्या बहिरंग शक्तीचं दर्शन झालं. आणि आपण पाहिलेलं की भगवंतांची अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती या तिन्हीमध्ये काय फरक आहे? कुणाच्या लक्षात आहे अंतरंग आणि बहिरंग शक्तीमध्ये फरक काय आहे भगवंतांच्या? येस प्रभूजी, चुकलं तरी घाबरू नका, ही काही परीक्षा नाहीये, पण आपण रिवाइज करत आहोत, पुनर्अवलोकन करत आहोत आपण काय काय चर्चा केली मागच्या वेळेला. बहिरंग शक्तीमध्ये आपण पाहिलं की भगवंतांची ही महामाया शक्ती आहे, जी की या भौतिक जगातल्या बद्ध जीवांना भौतिक प्रलोभन देऊन अडकवून ठेवते. आणि आपण उदाहरण दिलेलं की ही महामाया शक्ती जी आहे ती वाईट आहे का? बिलकुल नाही. जसं की आपण उदाहरण दिलं की जे नागरिक कायद्याचं पालन करणारे आहेत, त्यांच्यासाठी पोलीस वाईट नाहीयेत. कारण त्यांना असंच ते तुरुंगामध्ये टाकणार नाहीत किंवा त्रास देणार नाहीत. पण जे कायद्याचा भंग करणारे जे लोक आहेत, चोरी, डाके किंवा बाकीचे कोणतेही गुन्हे, त्यांच्यासाठी पोलिसांची भीती आहे. का? कारण ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत आणि त्यांना माहिती आहे, पोलीस मला कधीही अटक करून आतमध्ये टाकू शकतात, कायदा खटला भरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तासाठी, जे की भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलेले आहेत, महामाया या बहिरंग शक्तीशी ऑफकोर्स आपण सावध राहायला पाहिजे, पण घाबरून जाण्याचं खूप कारण नाहीये. सावध राहणं आवश्यक आहे, कारण ती आपल्याला या भौतिक प्रलोभनांमध्ये आकर्षित करून या बद्ध अवस्थेमध्ये ठेवते. ते काम आहे महामायाचं. त्याच्या विरुद्ध आहे भगवंतांची अंतरंग शक्ती. बहिरंग म्हणजे बाहेरील, अंतरंग म्हणजे आतील. तर अंतरंग शक्ती जी की आहे, भगवंतांचे जे भक्त आहेत, त्यांना भगवंतांच्या प्रति आदान प्रदान करण्यासाठी ही योगमाया शक्ती किंवा अंतरंग शक्ती ही मदत करते. आणि ह्या अंतरंग शक्तीला लादिनी शक्ती पण म्हणतात, जी की भगवंतांना आनंद प्रदान करते त्यांच्या भक्तांबरोबरच्या लीलांमध्ये. आणि असं सांगितलं जातं की श्रीमती राधाराणी यांना भगवंतांची लादिनी शक्ती,
जे की भगवंतांची प्लेजर पोटेन्सी, त्यांना त्यांच्या लीलांमध्ये आनंद प्रदान करणारी शक्ती म्हटलं जातं. तर अंतरंग शक्ती जी भगवंतांच्या भक्तांना भक्तीमध्ये मदत करते आणि बहिरंग शक्ती जी बद्ध जीवांना या भौतिक जगामध्ये बांधून ठेवते, जेणेकरून त्यांचं शुद्धीकरण व्हावं आणि शुद्धीकरण झाल्यानंतरच मग मायादेवी बहिरंग शक्ती आपला आपली जी पकड आहे बद्ध जीवांची ती सैल करेल किंवा ढिली करेल. आणि आपण पाहिलं श्रील व्यासदेवांना कशा प्रकारे भगवंतांचं दर्शन झालं आणि भगवंतांच्या बरोबरच त्यांच्या पाठीमागे त्यांची बहिरंग शक्ती, जी की आपण आता पोलिसांचं उदाहरण दिलं की माया शक्ती जी की महामाया, जी की बद्ध जीवांना बद्ध ठेवते, त्या बहिरंग शक्तीचं पण दर्शन झालं. आणि बहिरंग शक्ती ही भगवंतांच्या सावलीप्रमाणे आहे, की उन्हामध्ये 1 मिनिट माफ करा. उन्हामध्ये ज्यावेळेस आपण चालत असू, त्यावेळेस आपल्या पाठीमागे ज्या ज्या दिशेला सूर्य आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला आपली सावली पडलेली असते. त्याच प्रकारे भगवंतांची सावली म्हणजे ही त्यांची महामाया शक्ती किंवा बहिरंग शक्ती आहे. या दोन्हींचं दर्शन श्रील व्यासदेवांना झालं. आणि या अध्यायामध्ये पण श्रील प्रभुपादांचे तात्पर्य खूप महत्वाचे आहेत, काही महत्वाच्या श्लोकांचे, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे 2 गोष्टी, की भगवंतांना प्राप्त करण्यासाठी हे जे भगवत कथेचा मार्ग आपण मागच्या वेळेला चर्चेला किंवा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये ज्या भगवंतांच्या लीला आहेत, कथा आहेत, त्यांचा कसा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या हृदयामध्ये असणारं लॅमेंटेशन म्हणजे दुःख, चिंता ही जर आपल्याला खऱ्या प्रकारे दूर करायची आहे, तर कसं आपण या भगवत कथेचा आश्रय घेऊन आपल्या हृदयामधले ज्या कोणत्या चिंता, आपल्याला सतावणारे जे दुःख आहेत, त्या दूर करून आपण खरं समाधानी जीवन जगू शकतो. तर आपण अगोदर हा श्लोक वाचू. 6वा श्लोक. मागच्या वेळेला आपण 5व्या श्लोकापर्यंत कव्हर केलेला. 1 मिनिट द्या मला फक्त. श्लोक क्रमांक 6. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. अनर्थोपशमं साक्षात् साक्षात साक्षात भक्तियोगम् अधोक्षजे भक्ती भक्तियोगमधोक्षजे लोकस्य अजानतो विद्वान् लोकस्य जानतो विद्वान् चक्रे सात्वत संहिता. चक्रे सात्वतसंहिताम् हरे कृष्ण. नोटेड प्रभुजी. हरे कृष्ण. जीवाला नको असणारी दुःखे भक्तियोगाने प्रत्यक्षपणे क्षीण होतात, परंतु सामान्य लोक हे जाणत. हरे कृष्णा. रतिरूपा माताजी. हरे कृष्णा. रतिरूपा माताजी. हरे कृष्णा प्रभुजी. दंडवत प्रणाम. बॅकग्राऊंड आवाजावर लक्ष ठेवा प्लीज. हा नक्की. जीवाला नको असणारी दुःखे भक्तियोगाने प्रत्यक्षपणे क्षीण होतात, परंतु सामान्य लोक हे जाणत नाहीत. म्हणून विद्वान व्यासदेवांनी परम सत्यासंबंधी वेदवाङ्मयाची सात्वत संहितेची रचना केली. तात्पर्य. आपल्यापैकी कुणाला तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्णा. हरे कृष्ण वाचा. प्रभूजी. मी वाचू का? हा. क्षितिजा माताजी तुम्ही हे वाचा. कविता माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हा चालेल. हरे हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. श्रील व्यासदेवांनी सर्व पूर्ण भगवंतांचे दर्शन केले. यावरून असे समजते
की भगवंतांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्वात त्यांच्या अंगाचा उपयोगांचाही समावेश होतो. अर्थात त्यांनी भगवंतांच्या अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्था अशा निरनिराळ्या शक्तींचेही दर्शन केले. त्यांनी त्यांच्या अनेक स्वांश रूपाचे, अंशांशाचे आणि अवतारादींचे दर्शन केले. तसेच त्यांनी बहिरंगा शक्तीने भ्रमित झालेल्या बद्ध जीवांच्या अनावश्यक दुःखांचे निरीक्षण केले आणि शेवटी बद्ध जीवांच्या दुःख परिहाराचा प्रेममय भगवत भक्ती हाच एक उपाय असल्याचे जाणले. हे एक महान दिव्य विज्ञान आहे आणि त्याचा प्रारंभ भगवंतांच्या नाम, यश, महात्म्य यांच्या श्रवण कीर्तनाने होतो. भगवत प्रेमाचा उदय कीर्तन श्रवणाच्या यांत्रिकी पद्धतीने होत नाही, तर ते पूर्णपणे भगवंतांच्या अहैतुकी दयेवर अवलंबून आहे. जेव्हा भगवान भक्ताच्या प्रामाणिक प्रयत्नांवर पूर्ण संतुष्ट होतात, तेव्हा त्याला प्रेममय भक्ती प्राप्त होण्याची शक्यता असते. असे असले तरी निर्धारित स्वरूपातील श्रवण कीर्तनाने भौतिक अस्तित्वाच्या अतिरेकी दुःखांचे तत्काळ निराकरण होते. असे भौतिक ताप दूर होण्यासाठी दिव्य ज्ञानाच्या विकासाची अपेक्षा नसते. उलट ज्ञानच परमसत्याच्या आत्यंतिक साक्षात्कारासाठी भक्तीवर अवलंबून असते. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे ज्या ज्या गोष्टी श्रील व्यासदेवांनी अनुभवल्या आणि भगवंतांसोबत पाहिल्या, तिथे सांगितलेलं आहे अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती, ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा केली, आणि तटस्थ शक्ती. तटस्थ म्हणजे आपण समुद्राच्या काठाला आपण तट असं म्हणतो, समुद्र तटावर. तर त्या तट या शब्दाचा, किनारा या शब्दाचा हा अर्थ आहे की त्या तटावर कधी पाणी पण येते ज्यावेळेस भरती असते, आणि कधी वाळू किंवा शुष्क म्हणजे ती जागा कधी कधी ड्राय, कोरडी पण असते, डिपेंडिंग ऑन ज्यावेळेस त्यावेळेस भरती आहे का ओहोटी आहे, समुद्राचं पाणी जास्त आहे काठावर का नाहीये पाणी. त्याच प्रकारे जीवांना पण अशाच प्रकारे तटस्थ शक्ती भगवंतांची म्हटली जाते. कारण ज्याप्रमाणे तट ओला असू शकतो किंवा कोरडा असू शकतो, त्याचप्रमाणे भगवंतांची ही तटस्थ शक्ती जीवात्मा भगवंतांच्या योगमाया शक्तीमध्ये म्हणजे त्यांच्या अंतरंग शक्तीमध्ये व्यस्त असू शकते. अंतरंग शक्तीमध्ये व्यस्त असणे म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त असणे, किंवा भगवंतांची जी महामाया, जी बहिरंग शक्ती आहे त्याच्यामध्ये गुंतलेली असू शकते. याचा अर्थ की जे भौतिक गोष्टी आहेत भगवंतांच्या सेवेमध्ये न जोडता इंद्रिय तृप्तीच्या संबंधित ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जीवात्मा गुंतलेला असू शकतो. त्याच्यामुळे त्याला स्वतंत्रता आहे. तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाऊ शकता, किंवा तुम्ही भगवंतांच्या बहिरंग शक्तीमध्ये मायेमध्ये राहून या भौतिक जगावर राज्य करण्यासाठी प्रयत्न करू शकता आणि या भौतिक जगातच अडकून खूप दिवस राहू शकता. तर या दोन्ही स्वतंत्रता ह्या छोट्या जीवाला असल्यामुळे सर्व जीवात्मांना भगवंतांची तटस्थ शक्ती म्हटली जाते. म्हणजे ते काठावर आहेत, त्यांना चॉईस, म्हणजे त्यांना चॉईसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्हाला काय निवडायचंय. तुम्हाला भगवंतांची सेवा निवडायची आहे, ज्याला अंतरंग शक्तीमध्ये जी गृहीत धरली जाते, का तुम्हाला इंद्रिय सुख हे भौतिक जगातला निवडायचंय, ज्याला भगवंतांच्या बहिरंग शक्तीमध्ये गणलं जातं. तर भगवंतांच्या 3 शक्ती झाल्या, अंतरंग, बहिरंग एका बाजूला, आणि मध्ये आहे तटस्थ, जे की आहे जीव. तर कुणाला काही प्रश्न आहे या अंतरंग बहिरंग शक्तीवर आणि जीवात्मांना तटस्थ शक्ती का म्हटलं जातं याच्यावर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, जीवात्मामध्ये प्राणी पण आले का फक्त मानवच असतात? जीवात्मामध्ये सगळे आले, केवळ प्राणी किंवा मानवच नाही, तर मानव, प्राणी, पशु पक्षी, झाड, हा. कीटक, हा. छोटे. पण मग जे त्यांना मृत- स्वातंत्र्य कसं म्हणता येईल आपल्याला? म्हणजे आपल्याला तर डिस्क्रिमिनेशन करता येतं ना, त्यांना कसं म्हणजे ते? खूप छान प्रश्न आहे की हा. जे बाकीचे जीव आहेत, किडे, मुंगी, कीटक असू द्या, पशु पक्षी असू द्या, त्यांना स्वातंत्र्य कसं म्हटलं जाईल? त्यांनी आपलं स्वातंत्र्य अगोदरच गमावलं आहे माताजी, आपल्या स्वतंत्रतेचा चुकीचा उपयोग करून. कारण जे प्राणी मात्र आहेत, बाकीचे पशु पक्षी आहेत, त्यांना आपले कर्माचे जे फळ आहेत ते भोगून जीवन जगणे हे
क्रमप्राप्त आहे, मॅन्डेटरी आहे. ते त्याच्यामध्ये जास्त फरक इन जनरल सामान्यतः करू शकत नाहीत. परंतु मनुष्य जन्मामध्ये हे विशेष सूट दिलेली, विशेष स्वतंत्रता दिलेली आहे, की आपण जाणून बुजून म्हणजे प्रयत्न करून भगवंतांच्या अंतरंग शक्तीमध्ये सेवा अर्पण करून स्वतः आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती प्राप्त करू शकतो. तर असं सांगितलं जातं, की भगवंतांच्या भगवत धामामधून जेव्हा एखाद्या जीवाचं पतन होतं, त्यावेळेस सर्वात अगोदरचा जो जन्म त्याला दिला जातो, तो जन्म आहे मनुष्य जन्म. पण त्या मनुष्य जन्माचा जर गैरउपयोग केला, गैरवापर केला, भगवंतांच्या बहिरंग शक्तीमध्ये आपण गुंतत राहिलो, कार्य करत राहिलो, तर निश्चित त्या व्यक्तीला निम्न योनीमध्ये जन्म प्राप्त होऊन किडे, मुंगी, पशु, पक्षी, झाडं इत्यादी जन्म वेगवेगळे प्राप्त होतात. तर त्या पेशीमध्ये गेल्यानंतर असं नाहीये की पूर्ण शक्यता 0 आहे, कारण भगवंतांच्या भक्तांची कृपा प्राप्त होऊन काही एक्सेप्शन्स, अपवादात्मक काही उदाहरणं आहेत, जिथं की पशु प्राणी मात्र भगवंतांची भगवद्धाम प्राप्त झालेलं आहे. ते अपवाद आहेत, पण सामान्यतः त्यांना जास्त काही हे राहत नाही, काय म्हणतात त्याला, ऑप्शन, संधी दिली जात नाही अंतरंग शक्तीमध्ये किंवा बहिरंग शक्तीमध्ये राहायची. हां, ठीक ठीक आहे. आहे. समजलं प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे अजून कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे, की अंतरंग शक्ती काय आहे, बहिरंग शक्ती काय आहे, तटस्थ शक्ती काय आहे? मग या सर्वांवरून आपल्याला काय कळेल, आपण कोणत्या शक्तीमध्ये भगवंतांच्या पडतो? आपण सर्व जीव तटस्थ शक्तीमध्ये. तटस्थ शक्तीमध्ये. आणि हां. आपण कोणत्या शक्तीमध्ये आपले कार्य करायला पाहिजे, कोणत्या भगवंतांच्या शक्तीमध्ये आपण जास्त राहण्याचा प्रयत्न, जास्त नाही नेहमी करता प्रयत्न केला पाहिजे, कमीत कमी अंतरंग. अंतरंग शक्तीमध्ये, जेणेकरून जे बघा, की उदाहरणार्थ खूप अजून एक सोपं उदाहरण सांगतो, की एखादा मालक आहे, ज्याचं की एक पाळलेलं कुत्रं आहे. बऱ्याचदा तुम्ही मोठ्या शहरांमध्ये पाहत असाल, की कधी-कधी श्रीमंत लोकांच्या कुत्र्याचं पण इतकं व्यवस्थित काळजी घेतली जाते, की इथे माणसाची पण तेवढी चांगली काळजी घेणं अवघड आहे. इतकं छान त्या कुत्र्याची पण काळजी घेतली जाते, की त्याला अंघोळ घातली जाते, कपडे छान आहेत घालण्यासाठी, बऱ्याचदा गाडीमध्ये घेऊन फिरतात इकडे-तिकडे. तर अशा जो भगव जो त्या मालकाचा पाळीव कुत्रा आहे, त्याला विचार करण्याची गरज नाहीये, की मला उद्या दुपारचं जेवण मिळणार आहे का नाही. त्याला जेवणासाठी भटकंती, अन्नासाठी भटकंती करायची त्याला गरज नाहीये. का? कारण त्या मालकाचा पाळीव कुत्रा असल्यामुळे त्याला ती शुअरिटी आहे, की माझा मालक मला उपाशी तर ठेवणार नाही. त्याच प्रकारे आता तुम्ही असं समजू नका, की आपल्याला काही कुत्रं समजत आहोत का? असं अजिबात नाही. पण भगवंतांचे ज्यावेळेस आपण अंतरंग शक्तीमध्ये राहतो, त्यावेळेस त्या भौतिक जगामधलं जे मेंटेनन्स आहे, मेंटेनन्सला जे आपलं भरण-पोषण आहे, पालन-पोषण आहे, त्याच्याबद्दल खूप जास्त विचार करायची गरज नाही. कार्य तर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये करत राहू. पण असंच कालच आम्ही चर्चा करत होतो संध्याकाळी भक्तिशास्त्री चर्चेमध्ये, की भगवंतांच्या भक्ताचं जे भरण-पोषण आहे, पालन-पोषण आहे, त्याची जिम्मेदारी साक्षात भगवंत कृष्ण स्वतः घेतात. याचा अर्थ असा नाही, की जे अभक्त आहेत, त्यांना काही अन्न, पाणी, निवारा हे सोडून देतात भगवंत, असं अजिबात नाही. जे अथिस्ट, जे नास्तिकवादी आहेत, त्यांना पण भगवंत खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था करत आहेत. परंतु विशेष प्रकारे भगवंतांचे जे भक्त आहेत, त्यांचं संरक्षणाची, त्यांच्या व्यवस्थित राहण्याची आणि भक्तीमध्ये व्यवस्थित प्रगती करता यावी, अशा प्रकारचा त्यांना सपोर्ट जो काही आवश्यक आहे, भगवंत त्याची जरूर व्यवस्था करतात. आणि खूप सारे उदाहरणं आपल्याला शास्त्रामध्ये दिसतात. जसं की पांडवांना ज्यावेळेस दुर्योधनाने वनवासामध्ये पाठवलं, त्या वनवासाच्या कालावधीचं शेवटचं 1 वर्ष होतं अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे जर त्या एका वर्षाच्या काळामध्ये दुर्योधनाने जर पांडवांना शोधून काढलं, तर पुन्हा त्यांचा 14 वर्षाचा वनवास सुरू होईल. तर अशा प्रकारे पांडव हे एकदम भूमिगत होऊन वेगवेगळ्या कोणत्या राजाचे, विराट राजा कोणता राजा होता तो, ज्याच्या राज्यामध्ये पांडव राहायचे आणि अर्जुनाने बृहन्नलेचं, एका गायन आणि नृत्य शिकवणाऱ्या स्त्रीचं रूप धारण केलं होतं.
आणि भीमाने एका कुक म्हणजे एका आचार्याचं रूप धारण केलं होतं. अशा प्रकारे अज्ञातवासात ते राहायचे. पण पांडवांच्या पूर्ण वनवासामध्ये आपण पाहतो, एक नाही अनेक ठिकाणी पांडवांना अडचणींचा सामना करावा लागला किंवा त्यांच्या जीवाला पण धोका होता. पण प्रत्येक वेळेस भगवंतांनी त्यांचं संरक्षण केलं. स्पेसिफिकली एक एपिसोड, एक विशेष गोष्ट आपल्या सगळ्यांना खूप माहिती आहे, की ज्यावेळेस दुर्वासा मुनी यांचं दुर्योधनाने आदरातिथ्य केलं, तर ज्यावेळेस दुर्वास मुनींनी दुर्योधनाला त्याला एखादी इच्छा व्यक्त करण्याकरिता सांगितले. दुर्योधनाने सांगितले, की "कृपया तुम्ही तुमच्या 60,000 भक्तांसोबत ज्या प्रकारे तुम्ही माझं आदरातिथ्य स्वीकारलं, त्याच प्रकारे तुम्ही पांडवांचं पण आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे जा." दुर्योधनाचा हा हेतू होता, की पांडव तर वनवासामध्ये राहत आहेत, त्यांच्याकडे खाण्याची पण भ्रांत आहे आणि अशा प्रकारे पांडव हे दुर्वासा मुनी आणि त्यांच्या 60,000 शिष्यांचं व्यवस्थित प्रकारे आदर सन्मान करू नाही शकणार, त्यांचा सत्कार करू नाही शकणार आणि जर त्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित प्रकारे झालं नाही, तर दुर्वास ऋषी हे दुर्वास मुनी खूप रागीट आहेत. लवकर त्यांना राग येतो, कोप होतो. तर ते राग राग येऊन पांडवांना निश्चित शाप देतील. अशा प्रकारची कुटील नीती किंवा मनस्थिती ही दुर्योधनाची होती. पण आपण बघतो भगवंतांनी कशाप्रकारे द्रौपदीला जे की अक्षय पात्र प्राप्त झालं होतं द्रौपदीला, त्या अक्षय पात्रामध्ये अन्नाचा एक छोटासा राहिलेला कण भगवंतांनी द्रौपदीला त्यांना देण्याकरिता सांगितले आणि तो कण भगवंतांनी स्वीकार केल्यानंतर दुर्वासा मुनी आणि त्यांचे 60,000 शिष्य हे जे नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले होते, त्यांचे पूर्ण पोट सगळे भरले गेले आणि अशा प्रकारे इतकं त्यांना प्रसाद घेतल्याची अशी जाणीव झाली पोटामध्ये, की थोडी जागा खाण्यासाठी शिल्लक नाहीये भूक. अशा प्रकारे त्यांना वाटलं आपण जर आता पांडवांच्या आश्रमामध्ये गेलो आणि त्यांनी खूप छान प्रसाद बनवलेला असेल, तिथं जर आपण प्रसाद ग्रहण नाही करू शकलो, तर द्रौपदीला, पांडवांना ते आवडणार नाही. त्याच्यामुळे ते तिकडूनच दुर्वासा मुनी आणि त्यांचे 60,000 शिष्य हे तिकडूनच गेले. आपल्या सर्वांना ही कथा माहिती आहे? हरे कृष्ण. हो कवी प्रभूजी. हो प्रभूजी माहिती. माहिती आहे ना? तर अशा प्रकारे आपण बघतो, की एक नाही, दोन नाही, खूप साऱ्या वेळेस पांडवांचं अक्षरशः संरक्षण केलं भगवंतांनी स्वतः. तर याच्याबद्दल एक खूप छान वैष्णव गीत पण आहे. आपण एकदा बघू ते. जो इच्छा एक शेअर करत आहे आपल्यासोबत. 1 मिनिट थांबा. एक खूप सुंदर वैष्णव गीत आहे. आपल्या आचार्य गौडीय वैष्णव आचार्य परंपरेमधले महान आचार्य श्रील भक्तिविनोद ठाकूर यांच्याद्वारा त्याच्यामध्ये ते काय लिहितात, की हे प्रभू भगवंत कृष्ण मारो भी राखो भी जो इच्छा तोमार. मारो भी राखो भी जो इच्छा तोमार. नित्यदास प्रति तुवा अधिकार. ते म्हणतात की हे भगवंत माझं भरण पोषण हे माझं मेंटेनन्स तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही रक्षा करा की तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मारू पण शकता. जो इच्छा तो मार तुमच्या इच्छेप्रमाणे. पण मी आपला नित्यदास म्हणून नेहमी करता राहील. नित्यदास प्रति तुवा अधिकार. माझं स्वतःचं कर्तव्य काय आहे? आपल्या नित्य सेवेमध्ये असणे. तर अशा प्रकारे भगवंतांचे भक्त जे आहेत, त्यांना आपल्या स्वतःच्या याचा अर्थ असा नाही की आपण त्या स्तरावर आहोत, आपण आपलं काम-धंदे सोडून देणे, असं अजिबात नाही. कारण आपल्या हृदयाचं अजून तेवढं शुद्धीकरण नाहीये ना, तर आपली तेवढं समर्पण आहे भगवंतांप्रती. त्याच्यामुळे आपण कार्य करणं बाहेरच्या जगामध्ये, गृहस्थ जीवनामध्ये आपलं कर्तव्य आहे. पण हे आपण निश्चितपणे जाणायला पाहिजे, की द सोर्स ऑफ इन्कम इज नॉट द सोर्स ऑफ मेंटेनन्स. म्हणजे आपल्याला जिथून आपल्या पैशाचा किंवा पगाराचा जो स्रोत आहे, तो आपलं भरण-पोषण करण्याचा स्रोत नाहीये.
तुम्ही कमवत असू द्या काही पण जर भगवंतांनी आपल्याला परवानगी दिली नाही, तर आपण 4 घास भाकरीचे पण व्यवस्थितपणे घेऊ शकणार नाही. का? आपल्याला जे भरण-पोषण करणारे ते खरे भगवंत आहेत. आपण बघू शकतो बरेचसे अशी उदाहरणं सापडतील तुम्हाला, की व्यक्ती कमवत आहे लाखामध्ये, करोडोमध्ये, पण 4 घास भाकरी आणि भाजीचे पण ग्रहण करण्यासाठी त्याच्या पोटामध्ये जी पचनशक्ती पाहिजे, ती पचनशक्ती पूर्णपणे बिघडलेली आहे. याचा अर्थ सगळं घरामध्ये असून पण तो व्यक्ती तो ग्रहण करू शकत नाही. त्याचा अर्थ असा आहे, की द सोर्स ऑफ इन्कम म्हणजे आपल्याला प्राप्त होणाऱ्या ज्या प्राप्तीच्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला पालन-पोषण, भरण-पोषण करत नाहीयेत. भरण-पोषण जे आपल्याला सांभाळत आहे, ते आपले साक्षात वडील हे भगवंत कृष्ण आपल्याला सांभाळत आहेत. तर इथे सांगितलेलं आहे, की अशा भगवंतांच्या बहिरंग शक्तीने म्हणजे महामाया शक्तीने जे भ्रमित झालेले जीव आहेत, भगवंतांच्या मायाशक्तीमध्ये गुंतलेले आनंद इंद्रिय तृप्तीसाठी. अशा जीवांच्या दुःखाचं जर उपाय शोधायचा आहे, उपाय करायचा आहे, तर त्यांना केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडण्याशिवाय दुसरा उपाय नाहीये. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडण्याचा कोणता उपाय सांगितलेला आहे इथे? भगवंतांच्या नाम, यश, महात्म्य, गुण, लीला यांचं यशोगान यांच्या श्रवण कीर्तनाने भगवत भक्तीमध्ये असा बद्ध जीव जोडला जातो आणि अशा प्रकारच्या भगवत भक्तीमध्ये, भगवत कथेमध्ये गुंतल्याने त्या व्यक्तीच्या हृदयातले जे दुःख आहेत, ज्या चिंता आहेत, त्या ऑटोमॅटिकली स्वाभाविकतः दूर होतील. आणि भगवत भक्ती किंवा भगवंतांचं प्रेम हे आपल्या कोणत्याही क्रियांवर अवलंबून नाहीये, की तुम्ही म्हणाल, की मी रोज सकाळी 4ला जप करेल, 7 वाजता भागवतम वाचेल. खूप छान आहे, सगळं छान आहे. पण तुम्ही कोणतीच गोष्ट अशी करून गॅरंटीनी म्हणू शकत नाही, की हे भगवंत मी आता 1, 2, 3, 4, 5 स्टेप्स फॉलो केल्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे, चला द्या मला आत्ताच्या आत्ता भगवत प्रेम. भगवत प्रेम असं मिळत नाही. तुम्ही म्हणाल मग प्रभुजी हे सगळं करण्याचा उपयोग काय? सकाळी उठून जप करणं किंवा भागवतम वाचणं, भागवतम ऐकणं, भगवंतांची सेवा करणं, ह्या सगळ्यांचा उपयोग काय? आपण ह्या आपल्या साधना पद्धतीने भगवंतांचं जे कृपा आहे, ती आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करतो. जेणेकरून ती भगवंतांची कृपा ही अशी गोष्ट आहे, ज्याने आपल्याला भगवत प्रेम प्राप्त होईल. पण ती कृपा आकर्षित करण्यासाठी जर नम्रतेने आपण या साधना भक्तीच्या मार्गाचं पालन केलं, तर निश्चितच आपण भगवंतांची कृपा आकर्षित करण्यामध्ये सफल होऊ. तर आपल्या सगळ्यांना ह्या काही मुद्द्यांमध्ये काही काही प्रश्न आहे. हरे कृष्ण. आपण पाहिलं बहिरंग शक्ती काय, अंतरंग शक्ती काय, तटस्थ शक्ती काय. आपण पाहिलं कशाप्रकारे भगवंत जरी सर्व जीवांची भरण-पोषण करण्यामध्ये जिम्मेदार आहेत, विशेषतः भगवंतांच्या भक्तांचा सांभाळ करण्यामध्ये ते कसं विशेष प्रकारे लक्ष देतात, की त्यांना कोणती गोष्ट कमी पडू नये. आणि आपण काही उदाहरणांमध्ये पाहिलं भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या उदाहरणातून आणि आपण नंतर पाहिलं, की कशाप्रकारे जे बहिरंग शक्तीमध्ये जोडलेले जे जीव आहेत, त्यांच्या हृदयातल्या दुःखाचं, चिंतेचं हे जर औषध शोधायचं आपल्याला, तर केवळ आणि केवळ भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला यांच्या यशोगानाने, यांच्या श्रवण कीर्तनाने त्यांचं हे दुःख दूर होऊ शकतं. आणि कशाप्रकारे आपण केलेली कोणतीही गोष्ट आपण भगवंतांना फोर्स नाही करू शकत. तुम्ही 1, 2, 3, 4, 5 स्टेप फॉलो केल्या, मला लगेच रिझल्ट पाहिजे. आपण भगवंतांची कृपा आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी. कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. नाही प्रभूजी. प्रवीण जाधव प्रभू, संजय प्रभू, विजया माताजी, हरे कृष्ण. नाही प्रभूजी. ठीक आहे, नाही प्रभूजी. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 7. यस्यां वै श्रूयमाया मानायां यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे
कृष्णे परमपुरुषे भक्तिर उत्पद्यते पुंसः भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापः. शोकमोहभयापहा. कविता माताजी, तुम्ही वाचणार होत्या पुढचा. हरे हो, कृष्ण. हरे 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 कृष्ण. येस. हरे कृष्ण प्रभूजी. Yes. वैदिक वाङ्मयाचे केवळ श्रवण करून परमपुरुष भगवान श्रीकृष्णाच्या प्रेममय भक्तीची भावना अंकुरित होते आणि त्या क्षणी दुःख, भ्रम, भीती यांचे निराकरण होते. हरे कृष्ण प्रभूजी. तात्पर्य हा. पण वाचू का? हा. आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांपैकी कर्णेंद्रिय अधिक प्रभावी आहे. गाढ निद्रेत देखील हे इंद्रिय कार्यरत असते. जागृत अवस्थेत कोणीही आपल्या शत्रूच्या हातून स्वतःची सुटका करून घेईल, परंतु निद्रा अवस्थेत मनुष्य कर्णेंद्रियांनी सुरक्षित असतो. पापांपासून मुक्ती मिळवणे हे जीवनाचे ध्येय आहे आणि या ध्येय प्राप्तीच्या संबोधनाचे येथे श्रवणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक जण क्षणोक्षणी शोक करीत आहे. तो भ्रमित वस्तूंच्या मृगजळामागे लागलेला आहे आणि नेहमीच्या आपल्या मानलेल्या शत्रूपासून भयभीत आहे. ही भौतिक रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. या ठिकाणी हे निश्चयपूर्वक सुचविण्यात आले आहे की भगवंताचा संदेश केवळ श्रवण करून मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम कुठे गेलं? पूर्ण पुरुषोत्तम अं, हायलाइट केलं. एक मिनिट, नाही दिसत आहे. हायलाइट नाही दिसत आहे. एक मिनिट. सॉरी. पूर्ण पुरुषोत्तम तिसरी ओळ पुढून वरून. हा, पूर्ण पुरुषोत्तम नाही प्रभूजी, एक सेकंड. हा दिसलं. सॉरी हा प्रभूजी. नाही काय. भागवतांचा संदेश केवळ श्रवण करून मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाकडे आकर्षला जातो आणि असे झाल्यावर या भौतिक रोगाची लक्षणे लोप पावतात. श्रील व्यासदेवांनी सर्व पूर्ण भगवंतांना पाहिले. या विधानाप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण भगवान श्रीकृष्णाचे दर्शन केले. हे संमत झाले. भगवत सेवा विशुद्ध भगवत प्रेमात विकसित होते. प्रेम हा शब्द बऱ्याच वेळा स्त्री पुरुष संबंधाबाबत उपयोगात आणला जातो. तथापि प्रेम हा एकच शब्द भगवान श्रीकृष्ण आणि जीव यांच्या संबंधाचा उल्लेख करण्याकरता योजला जाऊ शकतो. भगवद्गीतेत जीवांचा उल्लेख प्रकृती असा केला आहे. संस्कृतामध्ये प्रकृती स्त्रीलिंगी आहे. भगवंताचा उल्लेख नेहमी परमपुरुष असा करण्यात आलेला आहे. अशा रीतीने भगवंत आणि जीव यांच्यामधील स्नेह काहीसा स्त्री पुरुषाप्रमाणे आहे. म्हणून भगवत प्रेम हा शब्दप्रयोग योग्यच आहे. आध्यात्मिक विषय वस्तूंच्या श्रवणातून भगवत भक्तीचा प्रारंभ होतो. भगवान सर्व पूर्ण आहेत आणि म्हणून ते आणि त्यांच्या संबंधातील विषय वस्तूंचे नेक्स्ट पेज. श्रवण भिन्न नाही. श्रवण भिन्न नाही असे असल्यामुळे दिव्य ध्वनीच्या उच्चारणाच्या प्रक्रियेने त्यांच्याविषयी श्रवण करतात त्यांच्याशी तत्काळ संबंध स्थापित होतो. दिव्य ध्वनी इतका प्रभावी असतो की त्यांच्या उच्चाराने सर्व भौतिक दुःखे तत्क्षणी नाहीशी होतात. मागे उल्लेख केल्याप्रमाणे भौतिक संपर्कामुळे जीव एका प्रकारची गुंतागुंत विकसित करतो आणि भौतिक देहाचे माईक बंधन सत्य समजतो. अशा भ्रमामुळे सर्व योनीतील जीव विविध प्रकारे भ्रमात पडतात. जीवनाच्या विकसित स्तरावर सुद्धा हीच माया प्रबळ झालेली असते. त्यांच्यात अनेक वाद आणि विचारधारा निर्माण होतात. या लोकांच्या भगवंताच्या प्रेमापासून दूर नेतात. त्यामुळे मनुष्यातील प्रेम नष्ट होते. या सर्व गोष्टीच्या मायेच्या प्रभावामुळेच घडतात. भौतिकतेच्या भ्रमित करणाऱ्या या गुंतागुंतीचे निराकरण भगवंताच्या श्रवणातून होते. समाजाच्या शांतीचा शुभारंभ होतो. राजकारणी लोक अनेक राजकीय स्थितीत अशा शांतीसाठी फार उत्सुक असतात. राजकारणाने प्रजेत आणि राष्ट्रात शांतता हवी असते, परंतु त्याच वेळी भौतिक स्वामित्वाच्या दुर्दम्य आसक्तीमुळे सर्वत्र भ्रम आणि भीती पसरलेली असते. त्यामुळे राजकारणाची
राजकारणाची शांती संमेलने समाजात शांती आणू शकत नाही. हे केवळ भगवान श्रीकृष्णाविषयी भागवतातील विषयवस्तूंच्या श्रवणाने शक्य होऊ शकेल. मूर्ख राजकारणी शतानुशतके शांती संमेलने, शिखर परिषदा भरवीत भरवीत जावोत परंतु हे यश प्राप्तीत असफळ होतील. जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णाशी असलेल्या आपल्या संबंधाची पुनर्स्थापना करण्याच्या स्थितीवर येत नाही, तोपर्यंत शरीर आत्मा आहे असा भ्रम आणि भयाकुलातही राहणारच. भगवान श्रीकृष्ण स्वयंपूर्ण पुरुषोत्तम असल्याची शास्त्रातून शेकडो प्रमाणे उपलब्ध आहेत आणि वृंदावन, नवद्वीप, पुरी अशा अनेक स्थितीत भक्तांची स्वानुभवावरून सहस्रावधी प्रमाणे आहेत. कौमुदी कोशात भगवान श्रीकृष्णाच्या पर्यायी नामात यशोदानंदन, पूर्ण पुरुषोत्तम, भगवान, परम ब्रह्म अशी नावे आहेत. सारांश हा की वैदिक वाङ्मय भगवंताचे श्रवण केल्याने भगवान श्रीकृष्णाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो आणि फलता सांसारिक ताण, भ्रम, भय यांच्या पलीकडे जाऊन जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते. भगवंताच्या विनम्र श्रवणाची ही व्यवहार्य परीक्षा आहे. धन्यवाद मॅडम. हरे कृष्ण प्रभूजी. हरे शील कृष्ण. प्रभुपाद की जय. जय जय. जय. तर इथे आपल्याला भगवंतांबद्दल, श्रवणाबद्दल, भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला इत्यादींच्या यशोगानाबद्दल जे श्रवण आणि कीर्तन आहे त्या ऐकण्याची महती सांगितलेली आहे. काय सांगितलं आहे? वैदिक वाङ्मयाचे केवळ श्रवण करून परमपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीची भावना अंकुरित होते आणि त्याच क्षणी दुःख, भ्रम, भीती यांचे निराकरण होते. तर अशा प्रकारच्या दुःख, भ्रम आणि भीती या हृदयामधील गोष्टींचं कारण काय सांगितलेलं आहे? कारण आहे की भगवंतांच्या ज्यावेळेस आपण बहिरंग शक्तीमध्ये गुंतल्या जातो, माया शक्तीमध्ये गुंतल्या जातो, या भौतिक जगतावर स्वामित्व, प्रभुत्व निर्माण करण्याच्या हेतूने, त्यावेळेला स्वाभाविकतःच ज्यावेळेस आपण माया शक्तीमध्ये गुंतल्या जातो, आपल्या हृदयामध्ये दुःख, भ्रम म्हणजे जी गोष्ट नाहीये ती गोष्ट तशी वाटणे, आपण म्हणतो त्याला भ्रम झालेला आहे. म्हणजे तसं ते नाहीये, पण त्याला गैरसमज होत आहे, भ्रम. आणि भीती याचं कारण काय आहे आणि दुःख याचं कारण काय आहे? भगवद्गीतेत त्याचं सांगितलेलं आहे, हँकरिंग अँड लॅमेंटेशन. हँकरिंग आणि लॅमेंटेशनचा अर्थ काय? की एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये आणि ती आपल्याला प्राप्त करण्याची खूप इच्छा आहे. उदाहरणार्थ समजा की एखाद्या व्यक्तीची कोणती साधी गाडी घेण्याची क्षमता आहे, से ऑल्टो, काही पण छोटी गाडी असू द्या, पण त्याची इच्छा आहे की नाही मला मर्सिडीजच पाहिजे किंवा BMW पाहिजे. तर भगवंतांच्या कृपेने आहे त्याच्याकडे कोणती ना कोणती गाडी, पण तरी त्याच्या हृदयामध्ये नेहमी ती हँकरिंग म्हणजे नेहमी ते दुःख राहील की माझ्याकडं ही गोष्ट नाहीये, ती गोष्ट नाहीये. आणि समजा यदाकदाचित त्या व्यक्तीने खूप मेहनत करून त्या प्रकारची वस्तू प्राप्त जरी केली, तर ती वस्तू प्राप्त केल्यावर काय आपल्याला वाटतं की तो व्यक्ती सुखी राहील, समाधानी राहील? नाही. ती गोष्ट आल्यानंतर त्या भौतिक गोष्टीबद्दलच्या आसक्तीमुळे त्याला नेहमी मनामध्ये भीती राहील की कदाचित ह्या गाडीला कुठे स्क्रॅच तर जाणार नाही, कुठे मी गेल्यानंतर छोटासा कुणाचा धक्का तर लागणार नाही. कारण स्वतःच्या जीवापेक्षा, काळजीपेक्षा तो व्यक्ती त्या भौतिक वस्तूला आसक्त आहे. आणि नंतर ज्यावेळेस या काळाच्या ओघामध्ये ज्यावेळेस की गोष्टी जुन्या होतात, खराब होतात, व्यक्ती पण वृद्ध होतात, आपल्या जवळचे पण दूर जातात आणि काही काळानंतर आपल्या जवळचे पण या जगातून निघून जातात. अशा प्रकारे शास्त्र सांगतं की जर आपण भगवंतांच्या बहिरंग शक्तीमध्ये गुंतलेले असू, तर या दोन गोष्टी आपल्याला निश्चित राहणार की जी गोष्ट आपल्यासोबत नाही त्याच्याबद्दलचं दुःख, ती गोष्ट आपल्याला भौतिक गोष्ट कोणती प्राप्त झाल्यानंतर त्याच्याबद्दलच्या आसक्तीमुळे राहणारी चिंता आणि ती गोष्ट नाहीशी झाल्यानंतर, आपल्याकडून निघून गेल्यानंतर त्या गोष्टीबद्दल होणारं जे दुःख आहे, ह्याच गोष्टी बहिरंग शक्तीचा गुणधर्म आहेत
की जे गोष्टी नाही त्याच्याबद्दलचं दुःख, ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची चिंता आणि ज्या गोष्टी निघून गेल्या त्याच्याबद्दलचं दुःख. हे जर आपल्याला दूर करायचंय तर इथे सांगितलंय भगवंतांचे नाम, रूप, गुण, यश आणि लीला यांच्याबद्दल आपण नेहमी श्रवण केलं पाहिजे. आणि प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगत आहेत की कशा प्रकारे कान हा इतका महत्वपूर्ण अवयव आहे आपल्या शरीराचा, की स्पेसिफिकली विशेषतः भगवंतांना जाणून घेण्यामध्ये. तुम्ही म्हणाल की प्रभूजी आपण भगवंतांना कानाने कसं जाणून घेतो? आपण तर डोळ्याने त्यांचं दर्शन घेतो. पण डोळ्याने दर्शन घेऊन आपल्याला काय कळेल? कारण भगवंतांचा अर्चविग्रह आपल्याला अजून ते प्रेमचक्षु, भगवत भक्ती प्रेमचक्षु प्राप्त झालेले नाहीत. महान भक्त जसे तुकाराम महाराज असू द्या, यांच्याप्रमाणे. त्याच्यामुळे आपल्याला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण भगवंतांच्या अर्चविग्रहाचं दर्शन तर घेतो, पण आपल्याला 100% अजून पूर्ण आदान-प्रदान करण्याच्या स्तरावर आपण नाहीयेत. कारण आपण अजून पण भौतिक आपल्या हृदयामध्ये कल्मश आहेत. तर हे भौतिक कल्मश दूर करण्यासाठी शास्त्र सांगतात, की आपल्याला आपल्या कानाचा उपयोग केला पाहिजे. शास्त्र आपल्याला सांगतं, की तुम्ही डोळ्यांनी हे जग पाहू नका, तुम्ही कानानी हे जग पहा. मग तुम्ही म्हणाल, "प्रभूजी कानानी कसं काय पाहणार आपण?" कानानी पाहण्याचा अर्थ होतो, की शास्त्रांमध्ये सांगितलेले जे उपदेश आहेत, त्यांचं श्रवण करून कशाप्रकारे हे जग चालतं ते समजून घ्या आणि स्वतःच्या जीवनामध्ये कशाप्रकारे आपण या भौतिक जगाच्या कार्य आणि कर्मफळं ह्यांच्या जाळ्यामध्ये गुंतणार नाही याची काळजी घ्या आणि भगवत भक्तीमध्ये आपण प्रयत्न करून ह्या भौतिक बद्ध जगामधून लवकरात लवकर भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर कानानी हे जग पाहणं याचा अर्थ काय होतो, की शास्त्रांचे जे उपदेश आहेत, शास्त्रांचे जे निर्देश आहेत, त्यामधून हे जग समजून घेणं आणि आपले कार्य त्याप्रमाणे करणं. याला कानामधून पाहणं आपण समजू शकतो. कारण आपल्या डोळ्यातून जे पाहणं आहे, ते अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीये. कारण मायाशक्तीच्या प्रभावाने बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या दुसऱ्या दिसतात. उदाहरणार्थ, या जगामधला जो भौतिक आनंद आहे त्याला मृगजळ म्हटलेलं आहे. मृगजळाचा अर्थ काय? की तुम्ही वाळवंटामध्ये आपल्याला पाणी असल्याचा आभास होतो एका अंतरावर आणि तो व्यक्ती त्या मृगजळाच्या पाठीमागे जर धावला, तर अंततः ते पाणी तर पुढेच दिसलं जातं, पण अंततः त्या व्यक्तीचा मृत्यू पण होऊ शकतो. इतक्या उष्ण वाळूमध्ये पळाल्यानंतर डिहायड्रेशनमुळे, पाणी शरीरात न राहिल्यामुळे, कमी झाल्यामुळे. त्याप्रकारे या भौतिक जगातल्या भ्रमित वस्तूंच्या बद्दलची जी आसक्ती आहे, ती पण एखाद्या मृगजळाप्रमाणे सांगितलेली आहे, की आपल्याकडे आता भगवंतांच्या कृपेने एक गोष्ट आहे, त्याच्यात आपण समाधानी राहणार नाही. कोणती गोष्ट दुसरी पाहिजे अजून त्याच्याबद्दल मन आपल्याला नेहमी पुश करत राहील, जोडत राहील आणि त्या मृगजळाच्या पाठीमागे धावण्यामध्ये काय होईल, की आपला जो शरीराचा हातपाय चालत असण्याचा जो महत्त्वाचा काळ आहे, ज्याच्यामध्ये आपण भगवंतांच्या सेवेमध्ये काही करू शकतो, तो महत्त्वाचा काळ निघून जाईल आणि मग शेवटी इच्छा असून पण आपण आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही भगवंतांच्या भक्तीमध्ये. त्याच्यामुळे शास्त्र सांगतं, की "हे बाबा, मृगजळाच्या पाठीमागे कृपया आपण पळू नका." आपण जर या भौतिक रोगाचं दूर करायचं आपल्याला, भौतिक रोग जो लागलेला आहे, भौतिक गोष्टींच्या मागे पळण्याचा, तर आपल्याला भगवंतांबद्दल श्रवण करायला पाहिजे. भगवताचा संदेश केवळ श्रवण करून मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांकडे आकर्षित होतो आणि असे झाल्यानंतर भौतिक रोगाची जी त्रितापाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्रिताप हे कोणते? कोण सांगेल आपल्यापैकी? 3 प्रकारचे ताप. भौतिक हरे कृष्ण. हां, हां, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक आणि आधी भौतिकचा अर्थ काय? क्षितिजा माताजी? आधी भौतिक म्हणजे प्रकृतीच्या इतर नाही, आधी भौतिक म्हणजे नॅचरल कलॅमिटीज. हां, आधी नाही, भौतिक त्या म्हणजे आधी दैविक झाल्या. हां, आधी दैविक झालं. आधी भौतिक हां, म्हणजे आधी दुसऱ्या इतर जीवांकडून जीवांपासून. होणारा त्रास. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अ, एखादा डेंग्यूचा हे असू द्या, डास असू द्या, किंवा करोना आपण म्हणू शकतो ना कोविड असू प्रभूजी? द्या, कोविड असू द्या किंवा हं. आपल्या कधी-कधी आजूबाजूच्या लोकांकडून वगैरे आपल्याला त्यांच्या कठोर शब्दांपासून
जे होणारा मनस्ताप आहे बाकीच्या कोणत्याही जीवांपासून आजूबाजूच्या, हे आहे आदी भौतिक. आणि त्याच प्रकारे आदी दैविक आहे की जे देवता आहेत, जे की या पूर्ण भौतिक जगतातले वेगवेगळे डिपार्टमेंट चालवतात. जसं आजकाल काही पण होतंय, म्हणजे आता थंडीचा कालावधी सुरू होण्याची वेळ आहे डिसेंबरमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. ज्याच्यामुळे की पिकं वगैरे हे यांचा नाश होत आहे. किंवा म्हणजे पावसाळ्यामध्ये दुष्काळ आणि ज्यावेळेस पाऊस नाही पडायला पाहिजे, थंडी पडायला पाहिजे त्यावेळेस पाऊस. अशा प्रकारे हे निसर्गाचं जे सायकल हे करणारे, कंट्रोल करणारे जे देवता आहेत, त्यांच्याकडून पण आपल्या मनुष्यांना आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे, आपण प्रकृतीचे नियम मोडल्यामुळे अशा प्रकारचा त्रास प्राप्त होतो. तर ह्याला पण एक त्रितापांपैकी एक म्हणतो. तर आदिदैविक, आदिभौतिक आणि तिसरा आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे आपल्या मनापासून उत्पन्न होणाऱ्या चिंता, दुःख, असं सांगितलं जातं की बाहेरचे त्रास आहेत ते आपण एक वेळेला सहन करू शकतो, मॅनेज करू शकतो, की कुठे व्यवस्थित वागणूक मिळत नाहीये किंवा 2 वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. निश्चित त्रास आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. पण तरीही मनुष्य थोडं सहन करू शकतो. परंतु जो मानसिक त्रासाने जो त्रस्त आहे, त्या व्यक्तीला स्वतःकडे लक्ष देणं अजून जास्त अवघड आहे. का? कारण त्या त्रासातून बाहेर येणं हे खूप खूप जास्त अवघड होऊन बसतं. तर इथे सांगितलेलं आहे, की अशा प्रकारच्या 3 त्रापांमध्ये अडकलेला जो मनुष्य आहे, तो भगवंतांच्या संदेशाचं श्रवण करून या 3 तापांपासून मुक्तता प्राप्त करू शकतो. आणि श्रील व्यासदेवांनी ज्यावेळेस पाहिलं, की भगवंतांच्या बहिरंग शक्तीने इतके सारे बद्ध जीव प्रभावित आहेत आणि खूप सारं दुःख भोगत आहेत या भौतिक जगामध्ये, त्या जीवांच्या उद्धारासाठी श्रील व्यासदेवांनी ह्या श्रीमद भागवतमची, ज्याच्यामध्ये की भगवंतांबद्दल, भगवंतांच्या भक्तीबद्दल आणि भगवंतांचे जे वेगवेगळे शुद्ध भक्त होऊन गेले, त्यांच्याबद्दलच केवळ आणि केवळ वर्णन आहे. तर अशा श्रीमद भागवतम हे औषध अशा बद्ध जीवांना देऊन त्यांना या त्रितापांपासून मुक्त करण्याचा व्यासदेव प्रयत्न करत आहेत. आणि पुढे प्रभुपादजी सांगतात, की कशा प्रकारे प्रकृती या शब्दाचा अर्थ आहे, की जी पुरुष म्हणजे जे की स्वामी आहेत, त्यांच्या आनंदासाठी प्रकृती असते. उदाहरणार्थ सारे जीव जे हे सांगितले, तुम्ही स्त्री असू की पुरुष असू, या जगामध्ये आपण सर्व भगवंतांचे अंश रूपामध्ये आहेत. या जीवनामध्ये आपल्याला मे बी पुरुषाचा देह प्राप्त झाला असेल किंवा स्त्रीचा देह प्राप्त झाला असेल, पण आपल्याला माहित नाही की पुढच्या जन्मामध्ये जर आपण भगवत धामात गेलो नाही, तर आपल्या आसक्तीप्रमाणे कोणता देह आपल्याला प्राप्त होईल. तर अंततः मग तुम्ही पुरुष असू, स्त्री असू किंवा कोणी दुसरा जीव, पशु, प्राणी, झाड कोणत्याही योनीमध्ये असू, तर ह्या सर्व जीवांचा उल्लेख प्रकृती असा केलेला आहे. याचा अर्थ आपल्या सर्वांचं कार्य काय आहे, आपल्या सर्वांची सेवा काय आहे, की भगवंतांच्या सेवेमध्ये निश्चित जोडल्या जाऊ. आणि ज्या प्रकारे भगवंतांना जर आपण त्यांच्या सेवेमध्ये जर आनंद प्रदान केला, तर निश्चितच आपल्या हृदयामध्ये पण थोडी पण असंतुष्टता राहणार नाही. त्याच्यामुळं खरं प्रेम हा शब्दाचा जो उल्लेख आहे या भौतिक जगामध्ये, तो चुकीच्या दृष्टीने वापरला जातो. चैतन्य महाप्रभू सांगतात, की या भौतिक जगातलं स्त्री-पुरुष आकर्षण ह्याला प्रेम नाही म्हणू शकत, त्याला केवळ आणि केवळ काम म्हणू शकतो. का? कारण ते आपले स्वतःचे इंद्रिय आनंदित करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. परंतु ज्यावेळेस आपण स्वतःचे नाही तर भगवंतांचे इंद्रिय आनंदित करण्यासाठी भक्त नेहमी प्रयत्न करतात, की तुम्ही कोणत्याही मंदिरात जर गेले आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या, तर राधा कृष्णांच्या अर्च विग्रहाला इतक्या सुंदर प्रकारे सजवलेलं असतं. भक्त स्वतः एकदम कॉटनचा साधा धोती कुर्ता घालून राहतील, पण भगवंतांना भरजरीचा सुंदरात सुंदर पोशाख अर्पण करण्याचा जरूर प्रयत्न करतील. भगवंतांचे भक्त स्वतः गोपीचंदन लावतील, जे की वृंदावन मधल्या डस्ट, तिथल्या धुळीपासून बनवलेलं असतं. परंतु भगवंतांना अर्पण करण्यासाठी जेवढे चांगल्यातले चांगले अलंकार अर्पण करता येतील, तेवढे छान अलंकार अर्पण करण्याचा प्रयत्न करतात. आणि भगवंतांचे भक्त आहे, त्यांना भगवंतांना छान सुंदर प्रकारचा हार,
तुळशीचे पानं किंवा छान एकदम चांगल्या क्वालिटीचा भोग बनवून त्यांना अर्पण केला जातो, केवळ भगवंतांच्या इंद्रिय तृप्तीसाठी. आणि असं सांगितलं जातं, की ज्यावेळेस भगवंतांची इंद्रिय तृप्ती व्यवस्थितपणे आपण करतो, त्यावेळेस ज्या प्रकारे आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, तुम्ही जर स्वतःला डेकोरेट करत असाल, तर प्रतिबिंब पण ऑटोमॅटिकली सुंदर दिसेल. त्याच प्रकारे आपण भगवंतांच्या प्रतिबिंबाप्रमाणे आहोत. जर आपण भगवंतांचे इंद्रिय संतुष्ट ठेवण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न केला आपल्या सेवेमधून, तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण कधीच काही असमाधान, असंतुष्टता कधीच राहणार नाही. भगवंत भक्ताला कधी काही कमी पडू देत नाहीत. आणि इथे सांगितलेल्या प्रभुपादांनी, की अशा प्रकारच्या भगवंतांचं नाम, रूप, गुण आणि यश, लीला या सर्वांच्या श्रवणातून भगवत भक्तीचा प्रारंभ होतो. आणि भगवंतांना प्रत्यक्षात पाहणे, त्यांच्यासोबत आदान-प्रदान करणे आणि भगवंतांबद्दल ऐकणे, श्रवण करणे, या दोन्ही गोष्टी शास्त्र सांगतं की भिन्न नाहीये. तर आपल्या बद्ध अवस्थेमध्ये आपली अजून पाहण्याची तयारी नाही. भगवंत जरी आपल्या समोर अवतरले आत्ता, आपलं अजून प्रेमचक्षु प्राप्त झालेले नाहीत, की आपल्या भक्तीने आपण अजून त्या स्तरावर नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला कोणती गोष्ट ही सोयीस्कर आहे भगवंतांना जाणण्याची, शास्त्रांमधल्या दिव्य ध्वनीने, म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेल्या भगवंतांच्या यशोगानाने आपण त्यांच्याविषयी जाणू शकतो, त्यांच्याविषयी अनुभव करू शकतो. आणि तात्काळ अशा प्रकारच्या अनुभवाने सर्व भौतिक दुःखे नाश होतात. आणि प्रभुपादजी शेवटी सांगतात, की कशा प्रकारे आजकालच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की ज्यावेळेस 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं, त्यावेळेस पुन्हा काही वर्षांनी तिसरं महायुद्ध होऊ नये यासाठी पूर्ण जगाने पाहिलेलं होतं. जागतिक महायुद्धाची हानी पूर्ण जगावर झालेली. लाखो लोक मारले गेले त्याच्यामध्ये आणि लाखो लोक बेघर झाले. खाण्याच्या गोष्टी दुर्मिळ झाल्या. ह्या सगळ्या विनाशामुळे जगाने धडा घेतला, की तिसरं महायुद्ध होऊ नये आणि युनायटेड नेशन्स, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? युनायटेड नेशन्सला हरे कृष्ण, संयुक्त राष्ट्रसंघ. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि प्रभुपादजी सांगतात, की फक्त या संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना होऊन देशादेशातील युद्ध थांबणार नाहीयेत. हे असफल राहतील असे प्रयत्न. हे प्रयत्न सफळ करण्यासाठी एकच आवश्यक आहे, की सर्व जीवांना हे कळणे, की कशाप्रकारे आपले जे परमपिता आहेत सर्वांचे, ते भगवंत आहेत आणि भगवंतांच्याच अंश दुसऱ्या जीवांना जर आपण पाहिलं, तर आपण त्यांच्याविषयी हेवा-दावा ठेवणार नाहीत किंवा त्यांच्याविषयी आपण द्वेष ठेवणार नाहीत. तर जोपर्यंत ही गोष्ट पूर्ण जगातल्या समाजामध्ये कळणार नाही, राजकारण्यांना पण कळणार नाही, तोपर्यंत राजकारणी हे वेगवेगळे संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणा, हे शांती संमेलने वगैरे घेत राहतील, पण त्याचा म्हणायचं पाहिजे तसा फरक पडणार नाही. जर आपल्याला खरं जगामध्ये समृद्धी आणि शांतता स्थापित करायची आहे, तर भगवत वाङ्मयाचा, भगवंतांबद्दलच्या श्रवणाचा प्रचार प्रसार करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे श्रवण केल्याने इथे सांगितलेलं आहे, की भगवंत कृष्णाशी, श्रीकृष्णाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो व्यक्तीचा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहात, भगवंतांबद्दल ऐकत आहात, प्रत्यक्ष तुम्ही भगवंतांच्या सानिध्यामध्ये आहात. भगवंत आपल्या बाजूला प्रस्थापित होतात. आणि त्याचबरोबर संसारातले जो पण काही चिंता आहे, ताण आहे, थकवा आहे, दुःख आहे, या भय आहे, या सगळ्यांच्या पलीकडे व्यक्ती जाऊ शकतो. तर आपण इथे थोडे श्लोक झाले आज, पण हे तात्पर्य महत्वाचे आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल. आपण पुढच्या वेळेला श्लोक क्रमांक 8 पासून सुरुवात करूया. तर आपल्यापैकी कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे, कुणाची काही टिप्पणी आहे? हरे कृष्ण. जस्ट आपण क्विक रिवाइज करू. आपण आज सुरुवातीला पाहिलं, की कशा प्रकारे व्यासदेवांना ज्यावेळेस भगवंतांचं दर्शन झालं, त्यांना भगवंतांसोबतच भगवंतांची बहिरंग शक्ती, जी की माया शक्ती आहे, अंतरंग शक्ती, जी की भगवंतांची प्लेजर पोटेन्सी, आल्हादिनी शक्ती आहे, आणि तटस्थ शक्ती, जे की सगळे जीव आहेत, ते पण पाहायला मिळाले.
आणि त्यासोबतच व्यासदेवांनी पाहिलं की हे जी तटस्थ शक्तीमधले जीव आहेत कशा प्रकारे ह्या भौतिक जगातल्या दुःखांनी चिंतेने नेहमी ग्रासलेले आहेत आणि त्यांच्या उद्धारासाठी श्रील व्यासदेवांनी श्रीमद भागवताची रचना करायचं ठरवलं, ज्याच्यामध्ये भगवंतांच्या केवळ आणि केवळ शुद्ध भक्तीबद्दल चर्चा आहे. आणि अशा भगवंतांबद्दलच्या श्रवणाने आपण पाहिलं की त्रितापांपासून आपल्याला मुक्ती, सुटका मिळते आणि जो भगवंतांच्या भक्तीचा, भगवंतांच्या आश्रयाचा त्यांना प्राप्त करण्याचा जो अनुभव आहे तो आपल्याला भगवंतांच्या श्रवणाने प्राप्त होतो. हळूहळू आपलं हृदय शुद्धीकरण होतं. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजीज, गणेश प्रभुजी, वैष्णवी काळेकर माताजी, विजया माताजी, हरे कृष्ण. नाही प्रभूजी. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा आजच्या ह्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी. आणि आजचा खूप महत्वाचा दिवस आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न करा भगवंतांचा नामजप करण्याचा. आपण जर रोज 1 माळा करत असू तर आज 2 करण्याचा प्रयत्न करा. 2 करत असू तर आज 3 करण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपल्याला फरक वाटेल, आपल्या मानसिक स्थितीबद्दल, आपल्या चेतनेबद्दल पण. आणि ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ह्या तर थेरॉटिकल, म्हणजे केवळ शास्त्रामधून आपण वाचत आहोत, ऐकत आहोत की चिंता, भय, दुःख या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला भागवताच्या श्रवणाने सुटका मिळेल. तर याचा आपण प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकतो भगवंतांचं नामस्मरण करण्याने आणि भागवत पण वाचण्याने, ऐकण्याने. तर जरूर आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे हरे कृष्ण.